मार्कंडेय ऋषी हे धर्मराज युधिष्ठिराला ऐकवतात. आपल्या आधुनिक काळामध्ये, वनवासाच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये धर्मराज युधिष्ठिर आणि सगळेच्या सगळे पांडव हे सत्संगाच्या माध्यमातून आपलं उत्थान करण्यासाठी प्रयत्नरत असतात. आणि त्याच क्रमामध्ये मार्कंडेय ऋषींशी सत्संग करताना त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य विचारलं असताना मार्कंडेय ऋषी आपला स्वानुभव सांगतात. अरे, माझं आयुर्मान हे फक्त 16 वर्ष होतं.
अल्पायुषी होतो आणि अल्पायुषी असणारा मी अल्पायुषी झालो. हा चमत्कार नर्मदा माईच्या सेवनाचा आहे. तिच्या तटावर करणाऱ्या होणाऱ्या भगवंताच्या उपासनेचा हा चमत्कार. नर्मदा माईच्या तटावर केलेली थोडी सुद्धा उपासना ती किती दीर्घ काळ फळ जाईल. अनेक प्रलय माझ्या डोळ्यांनी पाहिले. आणि इतकंच नाही तर नर्मदा माईच्या सेवनाचं हे फळ अल्पायुषी सुद्धा दीर्घायुषी होतो. आणि एखाद्या नर्मदा माईच्या तटस्थ साधूची जरी सेवा घडली ना तरी दीर्घायुत्व प्राप्त होतं. याचं उदाहरण मी स्वतः अल्पायुषी होतो, पण आज स्थिती अशी आहे की जे माझं स्मरण करतात, माझं पूजन करतात, भगवंताच्या प्रसादांनी त्यांना सुद्धा दीर्घायुष्य प्राप्त होतं. भगवान शंकर ते भागवतामध्ये सुद्धा मार्कंडेय ऋषींचा प्रसंग येतो, थोडासा वेगळ्या प्रकारे येतो पण येतो. मायेचं दर्शन कशा प्रकारे मार्कंडेय ऋषींना होतं, भगवान शंकरांचं दर्शन कशा प्रकारे मार्कंडेय ऋषींना होतं, त्याचं वर्णन भागवताच्या 12व्या स्कंदात येतं. आता सप्ताहामध्ये हे बारीक प्रसंग स्पर्श करायला त्यामुळे मिळत नाही, पण भागवतातही मार्कंडेय ऋषींचा सुंदर प्रसंग आहे. तर मार्कंडेय ऋषी धर्मराज युधिष्ठिराला सांगू लागतात, नर्मदा माई ही सर्व देवमय आहे, सर्व तीर्थमय आहे. एक एक तीर्थ इथलं इतकं दिव्य आहे. आज आपण विमलेश्वराच्या आश्रित आहोत. आपण काल रात्री इथे येऊन विमलेश्वराचं सगळ्यांनी दर्शन घेतलं, तर त्याचं पूजन केलं. सगळं त्याचा इतिहास इथं वर्णित करतात. पूर्वकाळी इथं खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ खूप पडलेला होता. आता हा येता येताच तुम्हाला जाणवलेला असेल प्रकाशापासून पूर्ण क्षेत्रच थोडस माग असेल, थोडा आदिवासी भाग आहे, पाण्याची असेल, सगळ्याच सुविधा इथं कमी. खूप मोठा दुष्काळ पडला. पूर्वी इतक्या सुविधा वगैरे नसायच्या. आता जंगलामध्ये वगैरे राहणारे कोण, या तर आदिवासी लोक राहायचे, याचं ऋषी मुनी राहायचे. खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्यात आता मरता सो क्या नाही करता. आता प्यायला पाणी नाही तर स्नानाला कुठून काय करावं, प्यायला सुद्धा पाणी नाही, अशी स्थिती झाली. कसं तरी करून आपलं जीवन यापन करू लागले आणि असं करता करता जे मिळेल ते खावं लागलं. पाला असेल, पाचोळा असेल, कधी काहीच बघता येत नव्हतं. आपलं जीवन टिकवायचं असेल तर काही ना काहीतरी आहार ग्रहण करावा लागतो. जर आपलं शरीर राहिलं तर धर्माचरण होणार आहे, शरीरच नाही राहिलं तर काय धर्माचरण होणार. म्हणून जे मिळेल ते खाऊन जसं तसं राहून ऋषी मुनी साधू संत हे सुद्धा आपलं जीवन यापन करू लागले आणि नित्य नैमित्तिक कर्माला सुद्धा लोप होऊ लागला. आता संध्या करायची म्हणजे पाणी लागतं की नाही, पूजा करायची म्हणजे पाणी लागतं की नाही, अभिषेक करायचा पाणी लागतं आपल्याला, पूजा करायची काही फुलं लागतील, काही नैवेद्य लागेल. इथं खायलाच अन्न नाही, खायला अन्न तर नाही सोडा, फळ सुद्धा नाही, अशी स्थिती आहे. सगळे झाडं वाळून गेले, सगळं काही नष्ट झालं. अशा वेळेस देवाची पूजा करावी ती तरी कशी करावी, आपलं नित्य कर्म करावं तर ते तरी कसं करावं. जसं तसं हे आपलं जीवन यापन करू लागले आणि दीर्घकाळ असं जीवन यापन केल्यानंतर सुदूर असणाऱ्या ऋषी मुनींना असं वाटलं की आता आपण एकच करावं, आपण नर्मदा माईच्या तटावर जाऊ. आणि तिथं नर्मदा माईच्या तटावर येतात. आता नर्मदा माईची ही विशेषता आहे की बाबा काही झालं तरी ती कधीच पूर्ण आटत नाही. अरे जी प्रलयात आटली नाही ती दुष्काळात आटणार आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं की दुष्काळाची स्थिती या भागामध्ये नर्मदा माईच्या तटावर पडण्यासारखी परिस्थिती होती बरं. पण कधीच नर्मदा माईचं पाणी हे पूर्ण आटून गेलं आणि आसपासच्या भागामध्ये नर्मदा माईच्या काठावरच्या भागामध्ये तरी दुष्काळ झाला असं कधी झालं नाही. आणि नर्मदा माईचा हा प्रभाव. आता नर्मदा माईच्या काठी येतात आणि त्याच्यानंतर सगळेच्या सगळे ऋषी हे विचार करतात की बाबा आपल्याकडून धर्माचरणाचा नित्य नैमित्तिक कर्माचा लोप झालेला आहे. आपल्याकडून जे मिळेल ते काही खान पान ह्याची अशुद्धी पुष्कळ आली आहे.
आता कांदा मिळाला, लसूण मिळाला, अजून काही मिळालं, एरवी सगळं असताना नियम ठीक आहे. आता काहीच नाही आणि अडचण गळ्यापर्यंत पाणी आल्यावर कसले नियम आले. काही काही खाण्यात येत आहे. तर आपल्यामध्ये जे दोष झालेले आहेत ते सगळे नष्ट व्हावेत म्हणून ऋषी मुनींनी इथे येऊन ज्या महादेवाची स्थापना केली ना, त्या महादेवाचं नाव विमलेश्वर. विमलेश्वर भगवान की जय, रत्नेश्वर भगवान की जय. तर या महादेवाची येऊन स्थापना केली आणि आता इथे येऊन सगळ्या ऋषी मुनींनी स्थापना केली आणि त्याच्यानंतर जप तप जप जाप्य वगैरे करू लागले. आणि नर्मदा माईच्या काठी आल्यामुळे आणि त्यातल्या त्यात इथं संगमाचं स्थान आहे. किती 2-3 किलोमीटर आहे का जास्त? हा 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 जवळ आहे. हा आता पूर्वीच्या काही 1 किलोमीटर चालणं किंवा या गोष्टी काहीच नव्हत्या. त्याच्यामुळं समुद्राचं पाणी आणायचं, इथल्या महादेवाला अभिषेक करायचा, असा रोजचा नियम ऋषी मुनींचा चालू लागला. आणि जे काही दोष असतील ते सगळे नष्ट व्हावेत म्हणून त्यांनी ह्याची स्थापना केली आणि झाला असं विशुद्ध झाले. आणि भगवान शंकर प्रसन्न होऊन दुष्काळ होता तो दुष्काळही नष्ट झाला, पाऊस पडला, सगळं धनधान्य जे लुप्त झालेलं होतं ते पुनरुज्जीवित झालं आणि सगळ्याच्या सगळ्या प्रजेला आनंद झाला. त्यावेळेस पासून ऋषी मुनीच नाही, सगळीच्या सगळी प्रजा ह्या विमलेश्वराचं पूजन करून ते आनंदित होते, कृपेचा लाभ घ्या. अशा प्रकारे विविध तीर्थांचं वास्तव्य, विविध तीर्थांच्या माध्यमातून भगवंताचं आगमन, भगवंताच्या शक्तीचा आधार नर्मदा माईच्या काठावर होता. मार्कंडेय ऋषी सांगू लागतात की इथं संगमाच्या ठिकाणी मनुष्य पोहोचला की सगळ्या प्रकारच्या तीर्थांचं फळ हे फक्त त्या समुद्राच्या दर्शनाने होतं. बरं, सगळ्याच्या सगळ्या नद्या कुठं विलीन होतात? सगळ्याच्या सगळ्या नद्या समुद्रामध्ये विलीन होतात. सगळेच्या सगळे रत्न कुठून उत्पन्न होतात? समुद्रामधून उत्पन्न होतात. म्हणून ह्या समुद्राचं नाव रत्नासागर आणि रत्नासागराच्या तटावर असणारा म्हणून रत्नेश्वर भगवान की जय असा हा रत्नेश्वर. इथं ह्याच्या दर्शनाने नर्मदा माईचा असेल, अजून अन्यान्य सगळ्या नद्यांचं आपल्याला ज्यांचं दर्शन अपेक्षित आहे, ज्याचं आपल्याला स्नान घडलं नाही, याची यात्रा आपल्याला घडली नाही, त्याचं सुद्धा पुण्य फळ हे आपल्याला श्रद्धेने सागराच्या दर्शन पूजनाने प्राप्त होतं असं मार्कंडेय ऋषी वर्णित करतात. बर, आता पुष्कळ जण विचारतात की बाबा काळपासून विचारून परेशान आहे, सागराच्या तटावर पोहोचल्यानंतर ती पूजा कधी करायची, अजून काय काय व्हायचं नेमकं असं आहे. सागर ही पुरुष देवता आहे आणि त्यामुळे असं आहे की त्याला आता विविध दानाचं इथं महत्व आलेलं आहे, त्याचं आपण पुढे वर्णन पाहूच. पण हे कुठं करायचं, कधी करायचं? सगळ्यात चांगला पक्ष काय आहे? सगळ्यात चांगला पक्ष आहे की ज्यावेळेस आपल्याला दर्शन होतं ना, दर्शन घ्यायचं, आपल्याला जी काही पूजन सामग्री अर्पित आपण करायची आहे ती आपण सागरात करू शकता. पण जी सामग्री अशी आहे की कुणाच्या कामाला येऊ शकते ती फक्त सागराला स्पर्श करायची आणि तिथल्या स्थानिक मग नावाडी असतील, अजून कोणी असतील तर त्यांना स्थानिक ह्यांना किंवा कुणालाही सत्पात्राला आपण प्रदान करावी. असं हा सगळ्यात उत्तम पक्ष. समुद्राला त्याचा स्पर्श करावा आणि त्याच्या प्रीत्यर्थ ते आपल्याकडून दान करावं. समुद्राच्या मध्यात गेल्यावर दुसरं सोडायचं का असं विचारलं महाराज. फार तर जाणवं सोडा, फार तर. पण आणि खरं सांगू, ह्या भागामध्ये इतकी गरिबी आहे की वस्त्र सुद्धा आता आदिवासी भाग आपल्याला आता लागणार नाही, कारण की आपण अगदी बसमधून आहोत किंवा आपण त्या भागातून जात नाही. आपण अगदी सुरक्षित VIP क्षेत्रामधून जातोय, तिथेच काम करतोय. म्हणून आपल्याला आदिवासी बघायला सुद्धा मिळालं. इतकी अशी वाईट स्थिती, माता मावल्या सुद्धा इतकं म्हणजे वस्त्रच अगदी तोकडे असतात, घालायलाच नाही बिचारांना. आजही पाला पाचोळा किंवा झाडाची खाल
त्या अंगावर ठेवून दिवस काढतात बरं, इतकी अशी लई. आता कमी झालंय म्हणा पहिल्यापेक्षा, पण असाच दुर्गम भाग आहे. त्यामुळे समुद्रात सोडण्यापेक्षा स्थानिकाला कोणाला दिलेलं हे कधीही चांगला, हा उत्साह सर्वोत्तम पक्ष आहे. आणि अशा ठिकाणी सागराच्या ठिकाणी जावं, तिथं दर्शन करून श्रद्धेने नामस्मरण करत आपण नावेतून यात्रा करा. इथं मार्कंडेय ऋषी सांगतात की नर्मदा माईमध्ये विविध तीर्थ आहेत, विविध तीर्थांचा संगम होतो आणि सागरामध्ये तर नर्मदा माई सहित सगळ्या तीर्थांचा संगम होतो. आता आपल्याला पुष्कळ वाटतं, आता पुष्कळ तीर्थांचं वर्णन पुढे येणार. सगळेच्या सगळे तीर्थ दर्शनाला शक्य असतात का? हाच वरून गाडीतून तर शक्य असतात का? पूर्ण पायी परिक्रमा करून सुद्धा सगळ्याच्या सगळ्या तीर्थांचं दर्शन होत नाही. बरं, काल त्या जयस्वालजींना बोलत होतो तर एक दोन क्षेत्र असे सांगितले की पायी परिक्रमा करताना सुद्धा 15 दिवस फिरायला लागतात. की इतकं मोठे मोठे क्षेत्र, गाडीतून फिरायला तर किती दिवस लागतात. आपल्याला ते शक्य नसतं. मार्ग आपले ऋषी मुनी किती दयाळू, त्यांनी एक इथं प्रार्थना दिली. त्या ती जर प्रार्थना केली तर सगळ्याच्या सगळ्या नर्मदा माईमध्ये संगमित होणाऱ्या सगळ्या तीर्थांचं सेवनाचं फळ मिळतं असं मार्कंडेय ऋषी. आपण ती प्रार्थना मानायची, कारण की आपणही सागराच्या तटावरच आहोत. जितका पंचक्रोशीचा भाग असतो सागराच्या तटावर, तो सगळ्याच्या तो तटच मानला जातो. इथून आपल्याला जरी सागर दिसत नसला किंवा 1-1.5 किलोमीटर असला तरी, तर मार्कंडेय ऋषी इथे काही विशेष प्रार्थना सांगतात. ती प्रार्थना कुठेही पंचक्रोशीच्या क्षेत्रामध्ये बसून जर केली तर सर्व तीर्थांच्या आणि सर्व अवधानाच्या, स्नानाच्या, यात्रेचं फळ आपल्याला प्राप्त होतं. ही प्रार्थना आहे. आपण तिथून पुढे म्हणलं जाईल, तुम्ही हात जोडायचे आहे आणि तिथून मागे म्हणायचे आहे. मार्कंडेय उवाच नमः पुण्यजले देवी नमः सागरगामिनी नमस्ते पापनिर्मोचे नमो देवी वरानने नमोस्तुते ऋषिगण सिद्ध सेविते विशेष त्रिपुरहराद विनस्कृते नमोस्तुते सर्वभूतां सदावरे नमोस्तुते सकल पवित्र पाविनी नर्मदा मैया की श्लोकांनी नर्मदा माईच्या यात्रेत, खास करून या सागर संगमामध्ये जिथे कुठं प्रार्थना केली जाते ना, सगळे तीर्थ, मार्गस्थ सगळे तीर्थ जे आपले सुचतात त्या सगळ्या तीर्थांचंही आपल्याला सेवनाचं फळ मिळतं. म्हणून नमः पुण्यजले देवी नमः सागरगामिनी, त्या सागरगामिनी नर्मदा मैयाचं इथं विशेष स्मरण. आणि त्या क्रमामध्ये मार्कंडेय ऋषी सांगतात की बाबा सागरामधला संगम हा विशेष पुण्यदायी असतो. बाकी आपल्याला कुठल्या तीर्थांचं, कुठल्या संगमाचं दर्शन घडेल सुटेल, पण सागर संगमाचं तर आपल्याला विशेष प्राप्त होतं. शिवाय हा सागर रत्ना सागर आहे. संत, आचार्य आणि कल्पभेदानी आपले पुराण सुद्धा हे सांगतात की ज्यावेळेस रत्नांची प्राप्ती करायची होती त्यावेळेस समुद्र मंथन करण्यात आलं आणि ह्या रत्ना सागरामधून सर्व रत्न प्राप्त करून पृथ्वीवरचे ऋषीमुनी असतील, स्वर्गातले देवी देवता असतील, त्या सगळ्यांनी रत्न प्राप्त करून कृतज्ञता प्राप्त. या सागरामधून रत्न प्राप्त होतात. पृथ्वीला विशेष, स्वर्गाला सुद्धा विशेष असणारे असे रत्न प्राप्त होतात. म्हणून या सागराचं नाव रत्नासागर असं सुंदर प्रसंग इथं वर्णन करतात. ज्यावेळेस देवांची शक्ती क्षीण होते, असुरांचं बळ प्राबल्य वाढतं. आता विविध कल्पांमध्ये विविध निमित्त होतात. कुठल्या कल्पामध्ये दुर्वासाच्या श्रापाचं निमित्त होतं, त्याच्यामुळे देवता बलहीन होतात. कुठल्या कल्पामध्ये विविध निमित्त होतात, त्या निमित्ताने देवता बलहीन होतात. आणि होता असं दैत्यांचं साम्राज्य.
हे स्वर्गावर अधिपत्याला प्राप्त. आणि त्याच्यानंतर मग आता काय करावं काय करावं काय करावं सगळे देवता भगवान श्रीहरी महाविष्णूंकडे पोहोचतात. आणि महाविष्णूंकडे पोहोचतात, म्हणतात की आता दैत्यांचं बळ अधिक आहे आणि त्यांनी आपलं राज्यही लावलेले, काय करावं. भगवान विष्णू म्हणतात की तुम्हाला बलशाली झालं पाहिजे, तुम्हाला अमृताचं प्राप्ती तुम्हाला झाली पाहिजे. मग आता काय करावं लागेल, त्यासाठी समुद्र मंथन करावं लागेल. आणि समुद्र मंथन जर करायचं आहे तर मग तुमच्या एकट्यांकडून होणार नाही, तुमच्या देवांकडून होणार नाही, त्याला दैत्य सुद्धा लागते. अच्छा, म्हणजे आम्हाला शत्रूशी हात मिळवणी करावं लागेल. भगवंत म्हणतात की काम पडल्यावर सगळं करावं लागतं. पण हा ही नीती आहे. आणि भगवंतानी हे महाभारतामध्ये करून दाखवलं, सगळ्यांशी हात मिळवणी करावं लागतं. आणि त्यावेळेस म्हणून चालू असलेली नीती आजही आपल्याला बघायला मिळते. कुणा कुणाशी हात मिळवणी करावं लागते, कुणा कुणाला सोबत घ्यावं लागतं. देव म्हणतात तुम्हाला समुद्र मंथन करायचं असेल, अमृताची प्राप्ती करायची असेल, रत्नांची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला दैत्यांना सोबत घ्यावं लागेल. आपलं लक्ष उंच असेल ना तर त्याच्यामध्ये दैत्यांना सुद्धा सोबत घ्यावं लागेल. आता होतं असं, देवता दैत्यांना प्रस्ताव ठेवतात आणि आपण समुद्र मंथन करूया, समुद्रातून रत्न निघतील, रत्नसागर येतो, त्याच्यामधून रत्न निघणार, त्याच्यातून जगाचं कल्याण होणार, आपल्या सर्वांचा लाभ होणार. आणि म्हणून आपण दोघांनी करूया. मग दैत्य म्हणाले की जो लाभ होईल त्या लाभाचे आम्ही 50% आमचे. आणि असं म्हणून सुरुवात झाली त्या समुद्र मंथनाला. आता भागवतामध्ये सगळ्या पुराण कथेमध्ये आपण तो प्रसंग ऐकलेला आहे. मंगळाचरणाची जोडी केली, वासुकीची जोडी केली आणि त्याच्यानंतर समुद्र मंथन प्रारंभ झालं. समुद्र मंथन प्रारंभ झालं तर अमृताच्या मुख्य प्राप्तीसाठी समुद्र मंथन चाललं. आणि सगळ्यात पहिल्यांदा काय निघालं, सगळ्यात पहिल्यांदा हे विष निघालं, आलाहल विष. त्याचंही कारण सांगतात की बाबा आता वासुकी नागाच्या आता घुसळ चाललंय, दोन्ही केली त्याची घुसळ चालले तर आता तोंडातून फेस बाहेर पडणार की नाही. बिचारा ती काय किती बलवान असला तरी एक दोन देव ओढायले, एक दोन दैत्य ओढायले आणि पर्वताला बांधून इतकी रस्सी खेळ चालू आहे. आणि त्यातून होत असं की विषाचं विष निघतं. ते तर निमित्त असतं, पण अख्ख्या जगाला जाणणारे विष हे हलाहल महाकूट असं विष, कालकूट असं विष निघतं. आणि ते शमवण्याचं सामर्थ्य देवांमध्ये असतं, दैत्यांमध्ये असतं. अरे अमृताची प्राप्ती तर सोडा, पण भयंकर इतकं कालकूट असं विष निघालं. त्या विषाचा इतका दुष्प्रभाव, त्याचा वास सुद्धा पसरला तर देवाधिक बेशुद्ध व्हायचे. मनुष्य पिकांची काय करणार, अशी स्थिती मरणासन्न अशा स्थितीला आले. त्यावेळेस सगळ्या देवतांनी विमर्श केला. सगळे देवता भगवान श्री महाविष्णूकडे गेले, अहो महाराज तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही समुद्र मंथन सुरू केलं आणि काय स्थिती आली. भगवान श्री महाविष्णू म्हणतात की हे संकट तर खरोखर भयंकर आहे, पण ते क्रमप्राप्तच होत. काही चांगलं प्राप्त करायचं म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा काहीतरी अडथळे येतात, काहीतरी त्रास येतो. तर तो तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि हे शमवण्याचं सामर्थ्य हे जगामध्ये दुसऱ्या तिसऱ्या कुणाकडे नाही, तर ते भगवान शंकरांकडे. चला तुम्ही त्यांच्या शरणागत चला, तुम्ही त्यांना प्रार्थना करा. आणि सगळ्याच्या सगळे देव कैलासावर जातात आणि भगवान शंकरांची प्रार्थना करू लागतात. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्माय महादेवाय ते नमः. मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पूतं कर्मबन्धनं. सगळेच्या सगळे देवता प्रार्थना करत येतात, देवा वाचवा, भयंकर जगावर संकट आलेलं आहे आणि तुम्ही या संकटातून आम्हाला टाळू शकता. भगवान शंकर
दयेने पाहतात ग त्यांच्याकडे सर्व देवांकडे आणि म्हणतात अगं पार्वती पाहिलंच का सगळे किती त्रस्त झाले सगळे आणि आपण त्यांना संकटातून दूर करणं आपलं काम आहे की नाही मोठ्यांचं मोठेपण कशात आहे छोट्यांना शरणागती प्रदान करणे छोट्यांना त्यांच्या आडी अडचणीतून बाहेर करणे स्वतःच मोठ्यांचं मोठेपण आहे मग आपण यांना मदत केली पाहिजे जर नुसतं मोठेपण असेल तर काही काम असं नाही बरं हा संतांनी सांगून ठेवलंय बडा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर पंदिन को छाया नहीं फल लागे अति दूर खजुराचं झाड म्हणे मोठा असतं खूप मोठा असतं उंच असतं पण अशा उंचीला काय फायदा अशा मोठेपणाचा काय फायदा पंदिन को छाया नाही येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली लागत नाही त्याची खजुराचे झाड सावली देत नाही आणि फळ लागतं तर ते इतकं अतिदूर लागतं की जनसामान्यांना ते फळ घेतात येत नाही त्या फळाचा काही लाभ होतो असं मोठेपण काय कामाचं की ज्याच्यातून जनसामान्यांना काही फायदाही नाही कुणाला आश्रय नाही कुणाला सावली नाही म्हणून मोठ्यांच्या छत्रछायेमध्ये राहावं म्हणतात ना मोठे कोण ज्यांची छत्रछाया प्राप्त होते ते मोठे म्हणून पार्वती आपण यांचं संकट दूर केलं पाहिजे की नाही आता पार्वती माझा विचारात पडले काय संकट घेऊन आले विष घेऊन आले आपल्या नवऱ्याला पाजायला आणि मग पार्वती मातेला आधी भगवान शंकर मृत्युंजय एक गोष्ट लक्षात आली की नाही तुम्हाला भगवान शंकर सुद्धा घरात विचारल्याशिवाय काही करत नाही इतकं मोठं संकट आलं आणि माता पार्वतीला विचारायली आपण यांचं संकट दूर केलं पाहिजे म्हणून आणि ज्या वेळेस माता पार्वतीची संमती होते भगवान शंकर ते हळहळ विषाचं पात्र उचलतात आणि जसं विषाचं पात्र उचलतात आपल्या मुखाला लावतात आणि सगळ्याच्या सगळं विष भगवान शंकर प्राशन करून घेतात नीलकंठ भगवान की भक्तवत्सल भगवान की करुणावतार भगवान की सगळे देवता पाहतात जय जयकार करतात आणि आता भगवान शंकरांना प्रश्न असा ते विष पूर्ण पिऊन टाकावं तर उदरामध्ये अनंत ब्रह्मांड जर ते विष पूर्ण पिलं पोटात गेलं तर पोटात असणाऱ्या ब्रह्मांडांना सुद्धा त्या जगतांना सुद्धा त्रास होऊ शकतो त्यांनाही त्रास होऊ द्यायचा नाही आणि बाहेरच्यांनाही त्रास होऊ द्यायचा नाही मग काय करावं देवानी खाली उतरू दिलं नाही फक्त कंठामध्ये धारण केलं आणि त्यांचा कंठ त्यावेळेस पासून निळा झाला नीलकंठाचं त्यांचं नाव पडलं आता संतांनी आचार्यांनी असं सांगितलं की बाबा तो जो निळा रंग पडला तो काही त्या विषाचा प्रभाव असा नव्हता बरं विषाचा प्रभाव नव्हता मग काय होत संतांनी आचार्यांनी खूप सुंदर याच्यासाठी उपमा दिली याच्यासाठी कारण सांगितलेलं आहे ते म्हणतात भगवान शंकर इतके गोळे सगळे जितके भगवान शंकरांचं ध्यानाचं वर्णन आहे ना ते सगळे असे शुभ्र असे आलेले कसे गोरे कर्पूर गौरम करुणावतारम कापरासारखे गोरे ध्याय नित्य महेशम रजतगिरीभम चारुचंद्राभद्रंसम सांगीच्या महारासारखे कुठे आले शुद्ध स्फटिकासारखे शुभ्र आहेत आणि आता स्फटिकासारखे शुभ्र आहेत म्हणल्यावर पारदर्शी आहेत की नाही आता असं झालंय की आता त्यांचं सगळा देह असा पारदर्शी आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या गळ्यातलं विष सुद्धा बाहेर दिसतं पारदर्शी दिसल्यासारखं म्हणून ते निळं दिसतं मुघलांच्या काळामध्ये अजून कुठल्या प्राचीन राजा महाराजांच्या काळामध्ये असं सांगतात कुणाचं वर्णन करतात कुठल्या राणींचं वर्णन करतात की त्यांचं सौंदर्य असं होतं म्हणे की पान खाताना ते गळ्यातून उतरताना दिसायचं इतकं असं सौंदर्य जर मर्त्य मनुष्याचं जर असं सौंदर्य असेल तर भगवान शंकर तर कोटी कंदर्पदमनी असं त्यांचं स्वरूप त्यांच्या कंठामधून विष असं दिसतंय त्याच्यामुळं त्यांच्या कंठावर तो निळा परिणाम नाहीये त्या विषाची विकृती नाहीये तर जगाला भक्त वात्सल्य त्यांचं दिसावं म्हणून त्याचं दर्शन होतंय असं संतांनी आचार्यांनी त्याचं कारण सांगितलं भगवान शंकर ते विष धारित करतात आणि धारण करतात तर
आता विष धारण केलेले, आता काही ना काही त्याचा परिणाम भगवंताचं काय व्हायचं, पण शेवटी भगवंताची लीला आहे. विष प्राशन केल्यानंतर सुद्धा विविध ठिकाणी भगवंतानी त्याच्या शांतीसाठी तप केलं. बरं, आता भगवान शंकरांचा स्वभावच तपस्वी, त्यांना काही निमित्त तप करायला काही तर निमित्तच लागतं, आणि काही निमित्त नसलं तर तरी भगवान शंकर तप करत नसतात. इथं तर निमित्त मिळालं, आणि असे भगवान शंकर तप करायच्या उद्देशाने विविध ठिकाणी भ्रमित असतात. आणि त्यामध्ये त्या क्रमामध्ये सर्वाधिक कुठं जर शांतीमध्ये विश्रांती जर पावतात ते नर्मदा मैयाच्या काठावर येऊन पावतात, आणि तिथे येऊन भगवान शंकर तप करतात, त्या विषाची शांती होते. नर्मदा माईचं जर तुम्ही पाणी पाहिलं, आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत, कुठं कुठं निळही दिसतं, कुठं कुठं अजूनही कशा कशा स्वरूपाचं जल हे पाहायला मिळतं नर्मदा माईचं. त्या विषापासून शांती होण्यासाठी भगवान शंकरांना सुद्धा विश्रांतीसाठी जर कुठलं विशेष स्थान वाटलं असेल तर ते नर्मदा माईचा तट आहे. आणि असे भगवान शंकर इथेही तपस्या करून आनंदाला पावतात, विश्रांतीला पावतात. मार्कंडेय ऋषी पुढे वर्णित करू लागले, सूत महाराज पुढे वर्णन करू लागले. समुद्र मंथन चाललंय आणि एक रत्न निघतोय, एक एक रत्न निघतोय. आता जे जे रत्न निघत आहे त्या त्या देवतांना तेथे किंवा त्या त्या ज्यांना ज्यांना जे उपयोगी आहे ते देत होते. आता ज्या काही औषधी वनस्पती इत्यादी हे झाल्या त्या ऋषीमुनींना दिल्या. कामधेनु गाय निघाली, ऋषीमुनींना दिली. उच्चैश्रवा नावाचा घोडा निघाला, तो इंद्राला दिला. तो स्तुमणी नावाचं दिव्य मणिरत्न निघालं, ते भगवान श्री महाविष्णूंना दिलं. अप्सरा इत्यादी निघाल्या, त्या दैत्यांना दिल्या. वारुणी मदिरा निघाली, हा विशेष पुराणांमध्ये वर्णन वगैरे समुद्रातून निघाली. आणि आता कुणाला कामाची दैत्यांना देऊन टाकली. विविध रत्न कुठले देवांना, कुठले दैत्यांना, कुठले ऋषीमुनींना, कुठले अजून कुणाला ते देणं चालू लागलं. आणि हे चालू असताना सगळ्या शेवटी अमृताची उत्पत्ती झाली. अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी महाराज या समुद्रातून प्रकट होतात. धन्वंतरी महाराज की जय, अमृतेश्वर भगवान की जय. धन्वंतरी महाराज प्रकट होतात, आणि जसं अमृताचा कुंभ घेऊन प्रकट होत आहेत, दैत्य बालक पळत पळत जातात, तो अमृताचा कुंभ हिसकावून घेतात. आणि त्यानंतर दूर जाऊन पोहोचला. देवाला पुढचा प्रसंग आपल्या सर्वांना माहिती. मोहिनी रूप धारण करून देवांना कशा प्रकारे अमृत इत्यादी पाजतात, दैत्यांना दूर करतात. आता देवांनी अमृत पिलं आणि देव आता सबळ झाले होते. देव सबळ झाले आणि त्याच्यानंतर आता काय, तुम्ही आमच्याशी धोका दिला असं म्हणून देव दैत्यांचं घनघोर युद्ध झालं. आणि देव दैत्यांचं युद्ध झालं तर मग त्याच्यामध्ये काय, दैत्यांचा पूर्ण पराभव देवांनी केला. अमृताचं बळ प्राप्त झालेलं होतं त्या प्रभावात. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस दैत्यांचं नेतृत्व हे बलिराजाकडे होतं. आणि आता पूर्ण पराभव झाला. आणि त्यानंतर सुद्धा बलिराजाचं पुनरुत्थान होतं. ते कशा प्रकारे होतं, कुठल्या साधनांनी होतं, कुठल्या ठिकाणी होतं, याचं वर्णन उद्या आपली येणार आहे. पण देवांचा विषय होतो या सागराच्या मधून उत्पन्न झालेल्या अमृताने सगळ्या जगाला विविध रत्न या सागरापासून प्राप्त होतात. या सागराचं दर्शन आपल्याला प्राप्त होत आहे, ही खूप विशेष पुण्याची बाब आहे. मार्कंडेय ऋषी सांगू लागतात, विविध तीर्थ या क्षेत्रामध्ये. आता हजारो वर्षांपूर्वी वर्णित केलेले हे पुराणांमधले तीर्थ आज नाव बदलले, आज पुष्कळ तीर्थ लुप्त झालेले. आजही आपण जे तीर्थ पाहतो, जे आपण शिवलिंग पाहतो, जे आपण मंदिर पाहतो, ते सगळे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहेत. आता मूर्ती जरी बदलली, मंदिर जरी बदललं, बांधकाम जरी बदललं, तरी स्थानाची ऊर्जा बदलते का? स्थानाची शक्ती कुठे जाणार आहे का? म्हणून
एखाद्या ठिकाणी शास्त्रामध्ये तीर्थाचं वर्णन असेल आणि तिथलं मंदिर वगैरे तुटलेलं असेल, तिथं काही पूजा अर्चा होत नसेल तर तिथली घडी व्यवस्थित बसवावी. हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. आणि हे मोठं पुण्याचं काम सर्वाधिक प्रमाणावर अख्ख्या देशामध्ये जर कोणी केले असेल आणि त्यातल्या त्या नर्मदा माईच्या तटावर जर कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी की जय. आज आपण जेसुदा प्राचीन मंदिर पाहतो. आज आपण जेसुदा प्रसिद्ध तीर्थातले मंदिर पाहतो. प्राचीन सोडा आपण ओंकारेश्वरचं दर्शन केलं. त्या ओंकारेश्वरची त्याचा जीर्णोद्धार अहिल्यादेवीच केला. आणि इतकंच नाही, आता काय सांगावं महाराज, काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत, हिमालयापासून ते दक्षिणेतल्या शेवटच्या टोकापर्यंत सगळीकडे त्या माऊलींनी जीर्णोद्धार केलेल्या मंदिराची प्राप्ती होते. किती मोठं कार्य त्या माऊलींनी केलं. जितके मंदिर आक्रमणकारीने पाडले होते त्या सगळ्याच्या सगळे मंदिर पुनरुज्जीवित करण्याचं काम त्या माता माऊलींनी केलं. त्या माता माऊलीला विचारलं, एकदा मंत्रीगण असतील सगळ्यांनी विचारलं की महाराज इतकं मोठं कार्य तुमच्याकडून होत आहे, काय रहस्य? सगळ्या लोकांना, आसपासचे राजा महाराजांना सुद्धा त्यांचं आश्चर्य वाटायचं. आम्ही इतके परंपरेचे राजे, आम्ही जे काम करू शकलो नाही, आम्ही जे पिढीजात, कोणी 20-20 पिढ्याचे राजे, कोणी अजून कुठले पिढ्याचे राजे, आम्ही जे काम करू शकलो नाही, आज सेतू हिमाचली ह्या एकट्या बाईंनी हे काम करून दाखवलं. होळकरांची काही फार जुनी परंपरा आहे का? काही 10-20 पिढ्यापासून ते राजे होते असं काही होतं. हे सगळं करून घेतलं ते कसं होतं? सगळ्या राजांना त्याचं आश्चर्य होतं बरं. पण ती माता माऊली म्हणायची नर्मदा माईच्या काठाचं हे फळ आणि तिच्या काठावर करणाऱ्या सेवनाचं हे फळ आहे. ती तुम्हाला शक्ती देणारी ती आहे. मी जरी इथं राहत असले तरी तुझ्या शक्तीचा प्रभाव असा आहे. अख्ख्या भारतामध्ये कार्य करण्याचं जे सामर्थ्य प्राप्त झालं हे नर्मदा माईची कृपा आहे. आपण त्या अहिल्या माईच्या राजधानीच्या ठिकाणी जाणार आहोत. महेश्वर, महेश्वर मुक्काम आहे ना आपलं? हा, 1 दिवसाचा आहे का? 2? 1. हा, अहिल्याबाईंची ती राजधानी वर आजही तिचा किल्ला आहे अहिल्याबाईंचा आणि खूप सुंदर दर्शनीय असं स्थळ. हे सगळे जीर्णोद्धार अख्ख्या भारतातले माईंनी केले. पण त्यातल्या त्यात नर्मदा माईच्या काठामध्ये जितके तुम्हाला प्राचीन मंदिरं दिसतात ते सगळे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये, त्यांनी त्यांच्या विश्वस्त मंडळांकडून, न्यासी मंडळांकडून, त्यांच्याकडून हे सुंदर झालेले हे सगळे मंदिर. आजही आपण हे असो किंवा अजून कुठले मंदिर असो, हे सगळेच्या सगळे हे त्यांनी पुनरुज्जीवित केले. सगळ्या देशामध्ये नर्मदेश्वर पोहोचतात. बरं, आजही तुम्ही रामेश्वरचं पहा, तुम्ही अजून कुठले पहा, सगळ्याच्या सगळ्या तीर्थांमध्ये जे कुठले पोहोचलेले शिवलिंग आहेत ते कुठले आहेत? ते सगळे नर्मदा माईच्या काठाचे नर्मदेश्वर. पूर्वी यांना हे जे नर्मदेश्वर लिंग तयार करायचे, यांना काही राजाश्रय नव्हता. बरं, यांना राजाश्रय सुद्धा प्रदान करण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. आणि नर्मदा माईच्या काठावरच बतावा म्हणून एक गाव, तिथल्या लोकांना ही जबाबदारी सोपवून तिथं जे नर्मदा पुराणामध्ये वर्णन आहे धावडी कुंडाचं, त्या कुंडामधून ते शिवलिंग प्राप्त करावे आणि त्याला यथा व्यवस्थित आकार वगैरे देऊन मग ते शिवलिंग विविध ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी असतील, विविध तीर्थांच्या ठिकाणी असतील, विविध मंदिरांच्या ठिकाणी असतील, मग ते पोहोचवावे. आणि त्याची व्यवस्था ही इथं अहिल्यादेवींनी केली. ज्या योगे अख्ख्या भारतामध्ये नर्मदेश्वर पोहोचवण्याचं काम, अख्ख्या भारतामध्ये शिवलिंग पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालं. सगळेच्या सगळे हे जे आपल्याला तीर्थ दिसतात हे सगळे नर्मदा माईचेच नर्मदेश्वर आहेत आणि ते सगळे विशेष पुनरुज्जीवित आहेत. विविध तीर्थांचं वर्णन, विविध स्वरूपामध्ये भगवंताचं इथं आगमनाचं वर्णन होतं. आणि मार्कंडेय ऋषी सांगू लागतात व्यासक्रमामध्ये भगवंत शूलपाणेश्वराच्या रूपामध्ये इथं अवतीर्ण होतो. बरं, शूलपाणेश्वर भगवान की जय. विचारतात की महाराज काय इतिहास आहे, शूलपाणेश्वराच्या रूपामध्ये देव कसा काय इथं नर्मदेच्या काठावर प्रकट झाला, आम्हाला सांगा. त्यावेळेस मार्कंडेय ऋषी सांगू लागतात, राजा
होता असं. पूर्वी अंधक नावाचा दैत्य हा तप करतो आणि तप करतो, दीर्घकाळ तप करतो, पण भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होत नाही. आता भगवान शंकरांचं तप करत असतो होता असं. दीर्घकाळ तप केलं आणि पार्वती मातेला दया आहे. आता माता माऊल्यांचं हृदय दयावान असतात. पार्वती माता भगवान शंकरांना म्हणते, अहो महाराज, हा दैत्य इतकी तपस्या करतोय, त्याला लवकर वरदान द्या ना तुम्ही. भगवान शंकर म्हणतात की बाबा, वरदान देणं सोपं आहे, नंतर ते निष्ठाच बसणं अवघड पडतं. आता तुला काय सांगावं, आता हे दैत्य त्याच्या मनामध्ये काय, हे पुढं काय काय कारनामे करणारे वरदान मिळाल्यावर आम्हाला माहिती, त्याच्यामुळे मी वरदान द्यायला टाळायचं. पार्वती माता म्हणते, नाही, इतकं दीर्घकाळ तपस्या करून प्रसन्न होऊन वरदान द्या. भगवान शंकर, आता पार्वती मातेचा हट्ट, भगवान शंकर कधी असा वर प्रकट होतात आणि म्हणतात, काय मागायचं ते माग. आता काय मागणार आहे हा म्हणतो की बाबा, मी आम्हाला व्हावं. भगवान शंकर म्हणतात, ते कुणाला शक्य नाही. बर, मी सगळ्या देवांना जिंकावं. भगवान शंकर विचार करतात की बाबा, हा जरी वरदान दिला ना, तरी हा सगळ्या देवांना उगचत्रस्त करून सोडणार. म्हणून भगवान शंकर म्हणतात, विष्णू पर्जस्वान सर्वान विजेश शशी महारणे विष्णू मेघम विदेशियामी सुबलेना पिभोजते. भगवान शंकर म्हणतात की बाकी सगळ्या देवतांना जिंकू शकतील बाबा, पण भगवान श्रीहरी महाविष्णूकडून तू जिंकू शकणार नाहीस, त्याच्याकडून तू पराभूत होशील. ते म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही, बाकी सगळ्या देवांची तरी गॅरंटी आपल्याला मिळाली. आणि असं झालं तर आता बाकी सगळ्या देवांची आपल्याला शाश्वती आहे की त्यांच्याकडून तर मी पराभूत होणार नाही. मग काय करावं? सगळ्या देवांना जिंकलं आणि त्याचा आत्मविश्वास किती. तो म्हणतो, तुम्ही बाकी सगळ्या देवांपासून अभय दिलं ना, तर विष्णू एकम विदेशामी स्वबलेना भी दूर जाते. बाकी सगळ्या देवतांकडून तुम्ही मला अभय दिलाय, एकट्या भगवान श्रीहरी महाविष्णूंना मी जिंकेल, इतका आत्मविश्वास. आता सगळ्या देवांना पराभूत केलं आणि त्याच्यानंतर भगवान श्रीहरी महाविष्णूंकडे पोहोचले. आता भगवान श्रीहरी महाविष्णू हे तर ईश्वर आहेत आणि असं त्याला अस्त्रशस्त्रांनी पराभूत केलं. त्याच्यानंतर द्वंद्वयुद्धावर आला, भगवान विष्णूंनी त्याच्यातही त्याला पराभूत केलं आणि त्याच्यानंतर तो सुंदर भगवान विष्णूंची स्तुती करायला. काय सुंदर स्तुती आहे, दशावताराच्या रूपामध्ये इथं स्तुती केली आहे त्या अंधक दैत्यांनी. नमः कृष्णाय हरये विष्णवे जिष्णवे नमः ऋषिकेशाय रामाय जगद्धात्रेच्युताय च नमः पंकजनेत्राय नमः पंकजनाभये जनार्दनाय श्रीशाय श्रीभूते पीतवाससे शार्ङ्गीशतवक्त्राय शङ्खचक्रगदाभृते नमस्ते मत्स्यरूपाय कूर्मरूपाय नमः. विविध श्लोकांनी भगवंताच्या स्वरूपाची स्तुती करतो हा अंधक दैत्य. भगवान श्री महाविष्णू प्रसन्न होतात. स्तुतीन कस्यन तुष्ट हे असं शास्त्रामध्ये म्हणलं. स्तुतीने कोण प्रसन्न होत नाही आणि कोण प्रसन्न होत नाही तर भगवान श्री विष्णू म्हणतात की बाबा ठीक आहे, मी प्रसन्न आहे तुझ्या स्तुती. मोठं स्तोत्र आहे त्याच्या स्तुतीचं. मी प्रसन्न आहे तुझ्यावर आणि असं आहे की मी तुला काही मारणार नाही, जा. बर, आता तो म्हणतो की महाराज मला तर युद्ध करायचंय, माझं तर युद्धाचं अजून इच्छा अजून गेली नाही. बघावर दैत्य बुद्धी कशी असते, राक्षसी बुद्धी कशी असते, आसुरी बुद्धी कशी असते. भगवंत समोर आहे, देवाची भक्ती मागावी, मुक्ती मागावी, पाहिजे तर भोग मागावेत, पण काय मागावे, मला युद्ध करायची इच्छा आहे, तशी विकृत बुद्धी असते. ते म्हणाले की ती गोड स्तुती केलीस, मी तर काही आता तुझ्याशी युद्ध करणार. गोड बोलण्याचा किती परिणाम असतो बघा. मग आता काय कर, तू भगवान शंकरांकडे जाईल. तो अंधक म्हणतो की बाबा शंकर भगवंत तर मला लेकरासारखं मानतात, पुत्रवत मानतात, ते माझ्याशी कसं युद्ध करतील.
आता भगवान श्रीहरी महाविष्णू लीलाधारीच ते म्हणतात असं काहीतरी करायचं की राग येईल. बस मग काय करायचं, काहीतरी कर तू, पहिला सारा छेडछाड कर वगैरे. आता आधीच हा दैत्य, त्याच्यामध्ये अशी बुद्धी घातली आपल्याकडे मात्र दारू बाजला. हा गेला कैलासावर, आणि कैलासावर गेला आणि जसं रावणाने केलं तसं हा कैलास पर्वतच घालवू लागला. कैलास पर्वतच उचलायचा प्रयत्न करू लागला. कैलास पर्वताला असे हादरे बसायला लागले. भगवान शंकर समाधी उघडली, काय चाललंय, कोण आहे? क्रुद्ध झाले भगवान शंकर. कोणी असं त्याला त्याचा दंड मिळाल्याशिवाय राहणार. ध्यान लावून पाहिलं तर काय, माता पार्वती घाबरली, कैलास घालायलाय, काहीच्या काही भूकंप आला की काय. ते म्हणले भूकंप आला नाही, ज्या वेळेला तू वर जायला सांगितलीस ना त्या वरदानाचा प्रभाव, त्याला एवढी मोठी शक्ती मिळाली आणि त्याचा परिणाम आपलं लेकरू म्हणून जास्त त्याला लाडावू लागलीस ना तू, त्याचा परिणाम. हे प्रत्येक शंकर आपल्या पार्वतीला ऐकलो, तुझ्यामुळे बिघडला. मी दैत्यांना वरदान देऊ नको, दैत्यांना वरदान द्यावं वाटत नाही, पण तू आग्रह करून द्यायला लावतीस बघा. आणि मग काय, भगवान शंकर असं दंडित करतात त्याला. हा इतका चालाक आहे की हा एकतर छेड काढतो, भांडण काढतो, आणि ज्यावेळेस हारतो त्यावेळेस गोड स्तुती करतो. आणि भगवान शंकरांनी ज्यावेळेस दंडित केलं त्यावेळेस त्यांची सुंदर स्तुती केली. नमस्ते जगतांधात्रे शर्वाय त्रिगुणात्मने वृषभान संभवस्थाय शशांक भूषणाय च नमः खट्वांगहस्ताय नमः शूलधराय च नमः डमरुकोद्दंड कपाल नगधाय. भगवान शंकरांनी सुंदर स्तुती केली. आता भगवान शंकर आधीच वय आणि स्तुती ऐकली आणि त्याच्यानंतर म्हणाले ठीक आहे, आता हे इथून पुढं उद्दंडपणा करायचा. आता भगवान शंकरांनी असं केलं होतं की थेट त्रिशूळाने प्रहार केला होता त्याच्या. त्रिशूळाने प्रहार केला होता. ते म्हणाले ठीक आहे, आता हा पापी देह सोडून दे, दुसऱ्या देहाने माझा गणरूप म्हणून राहा, माझा गड म्हणून राहा. आणि त्याला शृंगिरिटी असं त्याला नाव दिलं आणि आपल्या गणामध्ये समाविष्ट केलं. पण आता त्रिशूलाचा प्रहार त्याच्यावर केला होता आणि त्याचा तो देह हा विदेह केलेला. आता त्या दैत्याच्या राक्षसाच्या रक्ताने माखलेला शूल त्याला परास्त केल्यानंतर भगवान शंकर म्हणाले हा शूल जरी पाहिला, ते रक्त जरी पाहिलं तरी मला तरी होतं. आणि हा शूल आता कुठं धुवून सांगा, कुठं पवित्र करू सांगा. दैत्याच्या आसुराच्या रक्ताने माखलेला आहे. सगळ्या तीर्थांमध्ये तो स्वच्छ करायचा प्रयत्न केला तरी तो पवित्र झाला नाही बरं. आणि शेवटी नर्मदा माईच्या जलामध्ये कसा तो शूल प्रविष्ट केला, तो शूल कसा फिरवला इथं बरं नाही, थेट नर्मदा माई त्या शूलाला पाताळापर्यंत घेऊन जाते आणि शुद्ध करून परत भगवान शंकरांच्या हातामध्ये स्थापित करते. तंतंता तो तेजस्वी शूल जसे सगळेच्या सगळे देवता पाहतात, सगळेच्या सगळे देवता प्रसन्न होतात आणि भगवान शंकर म्हणतात जिथं हा माझा शूल पवित्र झाला तिथं मी शूलपाणेश्वराच्या नावाने इथं प्रसिद्ध राहील. शूलपाणेश्वर नर्मदा माईच्या काठावर शूलपाणीची झाडी सगळ्यात प्रसिद्ध आहे. सगळ्यात दुर्गम आदिवासी भाग जिथं पायी सुद्धा चालणं इतकं अवघड आहे. आणि ज्या आदिवासांच्या कथा तुम्हाला ऐकायला मिळतात की पूर्वी ते लुटायचे, थांबायचे, अडवायचे, मारायचे, त्या सगळ्याच्या सगळ्या शूलपाणीच्या झाडीमध्ये झालेल्या आहेत. आजही तुम्ही शूलपाणीची झाडी जर पाहिली तर इतकं चरायला सुद्धा अवघड आहे, इतकं दुर्गम असं स्थान आहे. पण महाराज दुर्गम जरी असलं तरी तिथली देवता अत्यंत जागृत आहे. ज्यावेळेस आता हे डॅमचं काम होतं नर्मदा माईच्या याच्यामध्ये पुष्कळ जुने तीर्थ पाण्यात गेले, तुम्हाला माहित असेल तर त्याच्यामध्ये पुष्कळ तीर्थांचं असं झालं की बाबा त्यांचं स्थान त्या स्थानावरून उचलायचं वर, जसं ते पाण्यात बुडालेलं गाव, खालचं गाव वरचं गाव आपल्याकडे नाही का खेड्यात,
मग ते जुना मारुती हा नवीन गावामध्ये आणायचा, तर ते मोडीत गेल्यामुळे गावावर, तर तसं सरकारने खूप करण्याचा प्रयत्न केला. पण काही असे तीर्थ आहेत की मोठ्या मोठ्या मशीन आणले, मोठे मोठे क्रेनर्स आणले, मोठे मोठे अजून काही जेसीबी आणले, तरी जे हल्ले नाहीत ना असे काही तीर्थ आहेत. त्याच्यामध्ये शूलपाणेश्वर सुद्धा सरकारने संपूर्ण यंत्रणा लावून ते स्थलांतरित करायचं, वरच्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला, पण ते लिंग अजिबात हल्लं नाही. लिंगच नाही, आसपासचा परिसर सुद्धा उकळला गेला नाही. मोठे मोठे जेसीबी, आता सरकारी यंत्रणामध्ये काय पाहायचं काम. आणि आता मात्र ते पाण्यात आहे. आता देवाची इच्छा असेल का तशी पाण्यामध्ये समाधिस्थ व्हावं म्हणून ही सगळी लीला असेल, म्हणून हे सगळे परिवर्तन असेल. आता सरकारने नंतर मग दुसरा शूलपाणेश्वर वर बसवला, पण त्याची जी जुनी प्राचीन त्याचं तेज आहे ते तर अलौकिक मानात, ते तर स्वयंभू होत. आणि असे शूलपाणेश्वर भगवंत तिथे अवस्थित होतात. आजही त्यांचा विशेष प्रभाव आहे. आजही तिथले सिद्ध हे प्रसिद्ध आहे. तिथले सिद्ध ऋषी मुनी साधू संत, आणि त्याच क्रमामध्ये तिथं ह्या आधुनिक काळामध्ये संत होऊन गेले, सिद्ध संत होऊन गेले, ते म्हणजे लखनगिरी बाबा. लखनगिरी बाबा हे असे संत होते की ते पायी परिक्रमा करत आले आणि शूलपाणीच्या मार्गाने जाऊ लागले. त्यावेळेस त्यांनाही अडवलं आणि आता त्यांच्याकडे तर काय हे होतं, पण आता ते असे सिद्ध होते, मोठ्या मोठ्या राजा महाराजांनी सुद्धा त्यांना काही दिलेलं होतं, सोन्याचं होतं. आता त्यांच्या एवढ्या मोठ्या जटा, आणि त्या जटामध्ये जसं आपला मातामावल्या पिन लावतात काय प्लास्टिकची असेल, अजून मोठ्या मोठ्या राजा महाराजांनी त्यांना सोन्याचे हे दिले जटेला बांधायला. आता त्यांच्याकडे तर काही नव्हतं, कमंडलू कमंडलू वगैरे होतं, पण आता ते सोन्याचं हे पाहिलं, डोक्याला ते असं पिनच समजा, पिन म्हणा, अजून काय नाव आहे त्याचं, काय म्हणते प्लास्टिकच्या ह्याला, काय क्लचर, हा असं काही, हा तर असं त्यांच्या जटेला होतं सोन्याचं. आता ते आदिवासी लोकांनी पाहिलं सोनं आहे आणि त्यांना अडवलं, थांबवलं आणि सगळं सोनं नाणं जे होतं ना ते सगळं काढून घेतलं. आणि त्यांनी काही प्रतिकार केला नाही, सगळं सोन्याचं जे होतं ते घेतलं सगळ्या आदिवासींनी. आणि त्याच्यानंतर मग काय, लखनगिरी बाबांनी प्रदक्षिणा आपली पूर्ण केली. जसं तसं शूलपाणीच्या झाडीच्या बाहेर निघाले, प्रदक्षिणा पूर्ण केली, आणि प्रदक्षिणा पूर्ण करून परत शूलपाणीच्या झाडीत आले. आता परिक्रमा तर पूर्ण झाली आहे आणि संकल्प घेतला, आजपासून संपूर्ण जीवन इथं या शूलपाणीच्या ठिकाणी राहील. कशासाठी? या आदिवासी लोकांच्या सेवेसाठी. अरे बर, आता त्यांचे कपडे सुद्धा घेतले होते, काय 2 उपरणे होते त्यांच्या अंगावर, एक खाली एक वर, ते सुद्धा काढून घेतले. लखनगिरी बाबांना वाटलं अरे जुने पुराणे कपडे घेऊन सुद्धा ह्यांच्या लेकरा बाळांना इतका आनंद व्हायला, त्यांना जर नवीन कपडे मिळाले तर किती आनंद, त्यांना नवीन वस्तू मिळाल्या तर किती आनंदित होते. जुन्या वस्तू मिळून हे इतके आनंदित आहेत. आजपासून संपूर्ण जीवन त्या शूलपाणीच्या ठिकाणी जाणार असं म्हणून तिथं आश्रम बांधला. आजही लखनगिरी बाबांचा आश्रम प्रसिद्ध आहे. आतापर्यंत होते 10 वर्षापूर्वी शांत झाले सगळी. आणि त्या भागामध्ये लखनगिरी बाबा राहिले. आणि आज आपल्याला जी गरिबी कमी झालेली दिसते, आज आपल्याला जी लूटमार कमी झालेली दिसते, त्याचं एकमात्र कारण म्हणजे लखनगिरी बाबा. एक साधू, एक संत, एक संन्यासी जेव्हा एखाद्या ठिकाणी स्थित होतो, त्या जागेचा कसा उद्धार करतो, तिथं कशा प्रकारे पापचा दोष यांना दूर करून कशा प्रकारे सज्जनतेचं बीजारोपण करतो, हे आपल्याला लखनगिरी बाबांच्या चरित्रातून मिळतं. बरं, आपले जितके शिष्य प्रशिष्य असतील त्या सगळ्या शिष्य प्रशिष्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इकडं तिकडं पैसा घालता, ते करण्यापेक्षा इथं गरिबांना दान द्या. आणि गरिबांना दान द्यायला लावून सरकारला भाग पाडून तिथं शाळा असतील, अजून हॉस्पिटल असतील, वैद्यकीय सुविधा असतील, या सगळ्या प्रदान केल्या. आणि आज त्याचा प्रभाव आहे. पूर्वीचे त्यांचे पूर्वज लूटमार करत होते, आज करत नाहीत. एखाद्यालाच केलं तर केलं, असं 99% नाही. 1% माणूस कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये विकृत असतो तो भाग सोड. पण
ही जी क्रांती आली ही एका साधू संन्यासाच्या तिथं राहण्यामुळे आलीवर आणि त्यांना अर्धनारीश्वर म्हणायचे. कसे सिद्ध असतात बघा, ते त्यांची अर्धी दाढी पांढरी आणि अर्धी दाढी काळी अशी, अर्धा भाग तरुण आणि अर्धा भाग स्त्री रूप होता आणि अर्धा भाग पुरुष रूप असं दिसायचं बरं. लखनगिरी बाबा अर्धनारीश्वर म्हणायचे आणि सगळे लोक म्हणायचे आम्ही शंकर पार्वतीचं त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही, आम्ही अर्धनारीश्वर देवाला फक्त फोटो मध्ये पाहिलंय, प्रत्यक्षामध्ये जर पाहायचं असेल तर आम्हाला आमचे लखनगिरी बाबा. इतकी श्रद्धानंद लोकांची जडली त्यांच्यावर आणि असे लखनगिरी बाबा हे तिथे आश्रम बांधून त्या लोकांचं कल्याण केलं. संपूर्ण नर्मदा क्षेत्रावर त्याचा प्रभाव असा पडला की कुठेही आग लूटमार होत नाही. त्याच्यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा हा लखनगिरी बाबांचा. एरवी भ्रमण करून वेगळं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा यायचे. एरवी भ्रमण करून लोकांना प्रेरित करून लोकांना त्यांच्या हातून दान धर्म वगैरे करायला लावायचे. असे संत महापुरुष साधन साधू भूषण तीर्थांमध्ये जायचं असतं तर काय अशा संत महापुरुषांचं स्मरण करायचं असतं. तीर्थांमध्ये नुसतं फिरून होत नाही. तिथले जे कोणी सिद्ध असतील ऋषीमुनी असतील त्यांचा इतिहास ऐकावा, तिथल्या संतांचा जय जयकार करावा आणि अशा प्रकारे देवाचं नामस्मरण करत संतांचं स्मरण करत तीर्थयात्रा करावी. कुठल्या कुठल्या प्रकारचं तीर्थांचं वर्णन आहे हे सगळं मार्कंडेय महामुनी पुढच्या सत्रामध्ये पुढे वर्णन करतायत. आपली झालेली सेवा इथंच विरमूयात. सद्गुणारायण भगवान की जय. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर माधवंगे हर जटाशंकरी हर. गोविंद हरे